शुभं करोति। हा आवाज ना मीच काढला, म्हणजे झोपेत निघाला तोंडातून. आत्ता लक्षात आलं माझ्या. अहो या झोपा आता. चला झोपा आता. होतं असं कधी कधी. झोपा. शशांक दादा, मला एक सांगा, तुम्ही असं रात्र रात्रभर बाहेर राहता तर ते अभ्यासालाच नाही का? बाबा काय विचारत होते आईला? नाही, ते आपलं मी विचारतोय तुम्हाला. तू हो मग अभ्यासालाच. कशी आहेत ग मंडळी? आणि घरी कोण कोण असतं मुलाच्या? आकाश आहे मुलाचं नाव. चांगला सेटल्ड आहे. घर आहे स्वतःच. आई वडील आहेत. काका काकू आहेत की नाही तेवढं सांग. आहेत पण वेगळे राहतात. म्हणजे राजा राणीचा संसार. आपल्यासारखं भरलेलं गोकुळ नाही म्हणायचं. तू म्हणतो श्रेयाला त्रास होईल, पण 3 माणसांच्या कुटुंबातनं ह्या डझनभर माणसांच्या कुटुंबात मी जेव्हा आले तेव्हा मलाही त्रास झाला. मलाही ऍडजस्ट करावं लागलं. सॉरी, मला माहित नव्हतं तुलाही ऍडजस्ट करावं लागलं ते. नाराज झालास? गिरीश, एका घरातून दुसऱ्या घरात जाताना प्रत्येक मुलीला ऍडजस्ट करावं लागतंच. बरं ते सोड, मला सांग, श्रेयाला बघायला कधी येतात सगळे? ते बाबा फोन करतील तेव्हाच समजेल. आणि या आठवड्यात नक्की. पण मला सांगा, फोनचं काय झालं? कसला फोन? अहो आकाशच्या घरचा. हा नाही, फोनची काय गरज नाही. म्हणजे आकाशचे वडील भेटले होते मला रस्त्यात. आमचं बोलणं झालं, परवा येणार आहेत ते श्रेयाला बघायला. वाळूचं घर तर निमित्त होतं भाऊ मावशाय. तिने तुझ्या मनात घर केलंय. मनात कसलं घर करते? डोक्यात गेली ती पोरगी माझ्या. एकदा दोनदा नाही 3दा इन्सल्ट केलंय तिने माझा. मग तरीही तिचा फोटो तुझ्या सेलमध्ये का? तोच इन्सल्ट विसरायचा नाहीये ना, म्हणून ठेवला तिचा फोटो माझ्या सेलमध्ये. बॉस, मला तर वाटतं तू तिच्या प्रेमात पडलायस. प्रेमात? द्वेषात पडलोय मी तिच्या. त्याला तुम्हाला कळलंय काय? तुम्ही बघितलं काय? काय झालं मालक? हो, किमयाताईंचा फोटो आलाय पुस्तकात. पुस्तकात? कॉलेजचं मॅगझिन आहे ते. हो ग मालक, इकडे. अरे तो ना आमच्या कॅम्प मधल्या ग्रुपचा फोटो आहे. सगळी माहिती पण आली आहे कॅम्पची. आम्ही कुठे कुठे गेलो, काय काय उपक्रम केले. आणि मालक, कॉलेज मॅगझिन मध्ये फोटो येण्यात काय स्पेशल आहे? कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीजचे फोटो येतातच मॅगझिन्स मध्ये. स्पेशल नाही कसं? अहो एवढी जण जातात कॉलेजला, पण फोटो आमच्या किमयाताईचाच आलाय, म्हणजे खासच आहे. तुझाच विषय चालला होता. माझा? काय? परवा जरा तू घरीच थांब, ऑफिसला जाऊ नकोस. का? अगं परवा तुला पाहायला येतात. शुभं करोति।